नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य म्हणजे आपले राज्य एक महान राज्य आहे. या राज्याची निर्मिती देश स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 13 वर्षांनी झाली आणि ही निर्मिती काही अगदी सहजासहजी झाली नाहीये. या निर्मितीसाठी फार मोठा संघर्ष करावा लागला. या महाराष्ट्र राज्याच्या मुंबईसह निर्मितीसाठी तब्बल 105 लोकांनी हुतात्मे पत्करले आणि तेव्हा कुठे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आज जवळपास त्यास 75 वर्ष होत आहेत. या 75 वर्षामध्ये महाराष्ट्राने फार प्रगती केलेली आहे. आजही देशाच्या अव्वल राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची गिनती होत असते. परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राची ओळख एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा राज्य म्हणून सुद्धा ओळख होत असते. या राज्याचे भाग्यविधाते म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री आणि आतापर्यंत 20 लोक या महाराष्ट्राचे भाग्यविधाते राहिलेले आहेत. परंतु जर या भाग्यविधात्यांचा कार्यकाळ पाहिला तर आपल्याला असं म्हणता येईल की महाराष्ट्र राज्य हे अस्थिर मुख्यमंत्र्यांचं राज्य होतं. कारण की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून या 14 विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या 14 विधानसभेच्या निवडणुकीमधून 31 वेळेस मुख्यमंत्र्यांनी या विधानसभेमध्ये शपथ घेतलेली आहे. म्हणजे अतिशय सरासरी जर काढायचं बघितलं तर प्रत्येक मुख्यमंत्र्याला सरासरी 2 वर्षे. कारण की महाराष्ट्रामध्ये सतत एकमेकांवरच्या कुळघोडचे राजकारण आणि केंद्रस्थानावरून होत चाललेलं राजकारण याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही मुख्यमंत्र्याला स्थैर्य मिळालेलं नाही, किंबहुना ते मिळूही दिलेलं नाही. आपण जर महाराष्ट्राच्या इतिहास पूर्ण मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ जर पाहिला तर अतिशय वसंतराव नाईकानंतर 1972 पासून ते 1995 पर्यंत अतिशय अस्थिर मुख्यमंत्र्यांचा काळ राहिलेला आहे. 1972 ते 75च्या काळात 2 मुख्यमंत्री झाले. 75 ते 80च्या काळात 3 झाले. 80 ते 85च्या काळात 4 झाले. परत 85 ते 90च्या काळात 3 झाले आणि 90 ते 95 मध्ये पुन्हा 3 झाले. आणि इव्हन 95 पासून आजपर्यंत सुद्धा दर पंचवार्षिकला 2 मुख्यमंत्री होतात. फक्त 2च विधानसभा अशा होत्या की ज्यामध्ये स्थिर मुख्यमंत्री मिळाले. एक 62 ते 67 वसंतराव नाईक आणि 2009 ते 14 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. एकूण मुख्यमंत्र्याचा कालावधी जर पाहिला तर सर्वाधिक कार्यकाळ मुख्यमंत्री पदावर राहिले ते वसंतराव नाईक. तब्बल 12 वर्ष ते मुख्यमंत्री पदही राहिले. त्याच्यानंतर 4 वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे शरद पवार हे 6.5 वर्ष राहिले. त्यांच्या अगोदर विलासराव देशमुख ज्यांनी 2 वेळेस मुख्यमंत्र्याची शपथ घेतली ते 7.5 वर्ष राहिले. कदाचित देवेंद्र फडणवीस या दोघांचंही रेकॉर्ड ह्या पूर्ण विधानसभेचा कार्यकाळ केला तर मोडू शकतात. सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा काळ आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर येतो. ते फक्त 5 दिवसासाठी मुख्यमंत्री राहिले होते. त्याच्यानंतर हंगामी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर PK सावंत हे 10 दिवस मुख्यमंत्री राहिले होते. असे सर्वाधिक कमी कालावधीमध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा सुद्धा नंबर लागतो. म्हणजे एकंदर जर पाहिलं आपण तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद हे स्थिर नव्हतं आणि त्याच्या मागे अनेक कारणे होते. काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असून सुद्धा काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारण व केंद्रीय स्तरावरून चाललेल्या राजकारणामुळे महाराष्ट्राला स्थिर मुख्यमंत्री मिळाले नव्हते. आपण पुढील भागात बघू वेगवेगळ्या मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ व त्यांची कारकीर्द.